हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी. मी देवांशी आई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आणि आजच्या आपल्या डिटेल व्लॉगची सुरुवात करूयात. तर चला आपल्या व्लॉगची सुरुवात करूयात. तर मी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे ना बोलतानासुद्धा जरा बाचकायला होतं आहे की त्याच चॅनलचं नाव तोंडामध्ये येत आहे आणि ह्या चॅनलचं नाव असं पटकन लक्षात राहत नाही आहे. त्याच्यामुळे जर काही मिस्टेक होत असतील बोलताना तर प्लीज 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 माफ करा. तर चला चालायचंच. तर इथे बघा मी भाजी साफ करून ठेवत होते. तर भाजी म्हणण्यापेक्षा मी म्हणते हिरवा मसाला, टोमॅटो हेच सगळं मी घेऊन आले होते. मी म्हणजे देवांशचे पप्पा घेऊन आले होते, बाबा घेऊन आले होते त्याचे. आणि कसं आहे ना, मी जास्त प्रमाणामध्ये भाजी घेऊन येत नाही. तर त्याचं काय होतं ना की भाजी जास्त म्हणजे अशी शिळी म्हणजे असं काय बोलू आता तुम्हाला मी. फ्रेश भाजी आणली तर कसं होतं, छानपैकी मस्त ती राहते. आणि जेव्हाची तेव्हा भाजी आणली तर ती यूज करायलासुद्धा बरं पडतं. हे जास्त प्रमाणामध्ये भाजी आणून फ्रीजमध्ये ठेवणं मला काही योग्य वाटत नाही. आणि बघा अशा पद्धतीने जर कोथिंबीर ठेवलीत ना तर गरमी असो किंवा पावसाळा असो, कोथिंबीर व्यवस्थित टिकणारच टिकणार. 100% आहे. तुमची कोथिंबीर संपून जाईल पण कोथिंबीर खराब होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने ठेवलीत तर. तुम्ही बघा मी कशा पद्धतीने ठेवते. आता मी तुम्हाला काही सांगत नाही आहे, तुम्ही कृती बघा मी कशा पद्धतीने ठेवते. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर ठेवलीत ना तर 100% गॅरंटी आहे तुमची कोथिंबीर 10 ते 12 दिवस जशीच्या तशी राहणार. ही मी गॅरंटीने सांगते तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर वगैरे व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून ती जास्त दिवस चालेल. म्हणजे जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस ती स्वच्छ, फ्रेश आणि ताजी आपल्याला वापरता येईल. तर इथे बघा कढीपत्ता वगैरे सुद्धा होता. तर कढीपत्ता पण थोड्याच प्रमाणामध्ये आणला होता, कारण की जास्त मी काही आणतच नाही आहे. जेवढं कमी असेल ना तेवढं बरं असतं. म्हणजे परत परत आणता येतं आपल्याला, फ्रेश असं भाजीपाला आणता येतो. म्हणून मी असं करते. फक्त टोमॅटो असतात माझ्याकडे जास्त, अर्धा ते 1 किलो टोमॅटो असतात. कारण टोमॅटो लागतात मला आणि टोमॅटो काय पटकन खराब होत नाही, टोमॅटो यूज पण होऊन जातात तर जास्त प्रमाणामध्ये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच असतात. भाजीपाला बघायला गेलं तर मी खूप कमी आणते आणि मी अशा पद्धतीने ठेवून देते जेणेकरून तो यूज करता ना कसं होतं माहिती आहे आपल्याला, पटकन घेतलं फ्रीजमधून की धुतलं आणि वापरलं. धुवून नाही ठेवत मी, अशा पद्धतीने व्यवस्थित पुसून वगैरे ठेवते. टोमॅटो पुसून वगैरे ठेवून देते कपड्याने जेणेकरून घेताना धुवून घेता येईल. अशा पद्धतीनं मस्त छान. आणि देवांशी लुडबुड बघा मध्ये 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 काय चालले. तो त्याचा एरोप्लेन बनवत होता. त्याच्या जुन्या ज्या बुक्स आहेत त्या बुक्स तो फाडतो आहे आता सध्या. आणि ते जी एरोप्लेन बनवायचं त्याचं काहीतरी त्याला नवीन वेड सुचलेलं आहे आणि घरामध्ये एरोप्लेन उडवायचं. तर इथे बघा माझ्याकडे जी काचीची बरणी होती त्याच्यामध्ये मी कढीपत्ता ठेवून दिला आहे आणि मिरच्यांच्या वरची जी देठं आहेत ती काढून घेतली आहेत आणि आलंसुद्धा मिरच्यांच्या डब्यामध्येच ठेवून दिलं आहे, म्हणजे घेताना कसं मला जरा बरं पडेल. आणि अशा पद्धतीने जेव्हा कोथिंबीर काढायची असेल तेव्हा अशा पद्धतीने काढायची आणि पुन्हा तो कवर म्हणजे तो जे पेपर आहे ते पुन्हा त्या डब्यावरती घालायचं आणि मगच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. असेच मी आता हे डबे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर बघा इथे टोमॅटो वगैरे फुसून ठेवत होते छान मस्त व्यवस्थित. अशा पद्धतीने जर ठेवलं ना तर फ्रीजमध्ये बघतानासुद्धा छान वाटतं आणि मस्त वाटतं की स्वच्छ चकाचक असं दिसतं. तर आमच्या इथे लाईट गेली होती म्हणून बघा इथे थोडा अंधार दिसतोय तुम्हाला. मध्येच लाईट येते जाते. खूप जास्त लाईटचा आणि पाण्याचा इश्यू झालेला आहे भरपूर भयंकर प्रमाणामध्ये आणि खूप असं वैताग आला आहे अक्षरशः. तर इथे बघा धने, हे धने आहेत ते मी म्हणजे असे ते काय बोलतात त्याला, असे चुरून घेतलेत आणि आता हे पाण्यात भिजत घालून ठेवणार रात्रभर. आणि मी आता धने घालणार आहे उगवण्यासाठी, म्हणजेच कोथिंबीर आणण्याचा एक प्रयत्न आहे माझा की कोथिंबीर यावी म्हणून. तर इथे बघा या थर्माकॉलचा उपयोग कसा केलेला आहे. हे जे आहे हे थर्माकॉल आहे. त्या समोरच्या आमच्या ताई आहेत त्यांनी वॉशिंग मशीन घेतली. तर त्यांनी वॉशिंग मशीन घेतल्यानंतर ते थर्माकॉल आहे तो देवांश त्यांच्याकडून घेऊन आला होता खेळण्यासाठी. आणि नंतर त्याचं ते खेळणं राहिलं बाजूला, तो थर्माकॉल इथे तिथे पडूनच राहत होता. तर मग म्हटलं या थर्माकॉलमध्ये आपण कोथिंबीर उगवून बघूया येते का. आणि खूप छान उपयोग केला आहे आम्ही त्याचा थर्माकॉलचा. आणि त्याच्यामध्ये आता धने घालतो आहे. तर हेच लावत होते कारण की मी काही गेली नाही सध्या. म्हणजे त्यांनी जी माती आणली होती ते विकतच आणली होती, पण त्या मातीमध्ये असं म्हणजे त्यांनाच अशी भीती वाटली की त्याच्यामध्ये काय असू शकतं किंवा काय, कारण ते लोक थोडी ना एवढं लक्ष देणार आहेत. तर खरंच त्यात काचा वगैरे होत्या मातीमध्ये आणि त्यांनी मला म्हणूनच हात घालू दिला नाही मातीमध्ये
त्यांचं असं मत होतं की काहीतरी किडे मकोडेसुद्धा असू शकतात मातीत, तू हात घालू नको, माझं मीच लावतो म्हणून आणि किडे मकोडे तर नाही निघाले, पण काचा वगैरे होत्या, तर म्हणून त्यांनी मला काय हात घालू दिला नव्हता. त्यांचं तेच करत होते. आणि झाडांनासुद्धा माती घालायची होती, त्यांनासुद्धा खत घालायचं होतं, मग त्यांचं त्यांनी घातलं. तर इथे बघा देवांशची फरमाईश, मेंदूवडे खायचे आहेत. आमचा बाबू साऊथ इंडियन आहे, तुम्हाला तर माहीतच आहे की त्याला साऊथ इंडियन डिशेस खूप जास्त आवडतात, तो साऊथ इंडियन नाही आहे. तर मी मेंदूवडे करत होती, तर मी अशा पद्धतीनेच मेंदूवडे करते. माझ्याकडे मेंदूवड्याचा साचासुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये अजून मी काही ट्राय केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी मस्त मेंदूवडे बनवून तयार आहेत. कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा खूप छान सुंदर मेंदूवडे झाले होते. एक लाईक तर नक्कीच करा.